तुम्ही इंग्रजी बोलायची सुरुवात आत्ताच करताय म्हणजे तुम्ही एक बिगिनर, नाही तर तुम्हाला असं वाटते की अरे यार इंग्रजी बोलायची सुरुवात कुठून करावी, काय बोलायचं, सुरुवात कशी करायची, की तुम्ही असं विचार करता की इंग्रजी बोलणं हे खूप कठीण काम आहे, हे खूप कठीण काम आहे, हे नाही होणार माझ्यानं, की नाही मला इंग्रजी आत्ता बोलताच यायला पाहिजे, तुम्हाला असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला इंग्रजी बोलायचं खूप कामी येईल, आय प्रॉमिस. तर चला स्टार्ट करू. आपण कोणाला म्हणत असतो काळजी घ्या, काळजी घ्या, तर यालाच आपण म्हणू शकतो टेक केअर. यालाच आपण म्हणू शकतो टेक केअर. काळजी घ्या, टेक केअर. तुम्हालाही माझ्या मागे रिपीट करायचं आहे, दोनदा रिपीट करायचं म्हणजे तुमच्या ध्यानात राहील. आपण बोलत असतो जशी तुमची इच्छा, तर यालाच इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, तर आपण बोलू शकतो ॲट यू विश. ॲट यू विश. ॲट यू विश हे तुम्ही वाक्य बोलू शकता. तर चला दुसरं वाक्य बघू. तर कोणी आपल्या घरात फालतू बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो फालतू बोलू नको, बिनकामाचं बोलू नको. तर यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो, डू नॉट टॉक नॉनसेन्स. डू नॉट टॉक नॉनसेन्स. फालतू बोलू नको, डू नॉट टॉक नॉनसेन्स. तर चला बघू दुसरं. तर नेक्स्ट आहे माझ्या कामात अडथळा आणू नको. जर जी लहान मुलं आहेत तुमच्या घरातली तर ती म्हणत असेल माझ्या कामात अडथळा आणू नको, म्हणजे आपण म्हणतो त्यांना की माझ्या कामात अडथळा आणू नको. तर यालाच आपण म्हणू शकतो डोंट डिस्टर्ब मी. डोंट डिस्टर्ब मी. नाहीतर आपण असेही म्हणू शकतो डू नॉट डिस्टर्ब मी. डू नॉट डिस्टर्ब मी. माझ्या कामात अडथळा आणू नको. तर चला बघू दुसरं वाक्य. एकच क्षण थांब ना जरा. यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, तर यालाच आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये वेट अ मोमेंट. एक क्षण थांब ना जरा, वेट अ मोमेंट. चला दुसरं बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला बघूया दुसरं सेंटेन्स. जर तुम्हाला मुलांना अजिबात नाही, मी हे अजिबात तुला घेऊन देणार नाही, तर तुम्ही त्याला म्हणू शकता नॉट ॲट ऑल. अजिबात नाही, नॉट ॲट ऑल. तर चला बघूया दुसरं वाक्य. तर कोणाला म्हणायचं असेल की काळजी करू नका, काळजी करू नका, तर तुम्ही त्याला म्हणू शकता डू नॉट वरी. डू नॉट वरी. काळजी करू नका, डू नॉट वरी. चला नेक्स्ट बघू. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन पण तुम्ही यूज करू शकता, डू नॉट वरी. डू नॉट वरी. तर चला बघूया नेक्स्ट सेंटेन्स. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते ते मला कमेंट करून नक्की कळवा. नेक्स्ट सेंटेन्स. आपण नेहमीच मुलांना म्हणत राहतो की डोक्याचा वापर कर, तर यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो यूज युअर ब्रेन, नाहीतर यूज युअर हेड. तर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तर बाय बाय.